अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच आपल्या स्वग्रही म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन होणार आहे। आपण सध्या नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळ परिसरामध्ये आहोत। या ठिकाणाहून आता थोड्याच वेळामध्ये अशोक चव्हाण यांचं जे विमान आहे ते या ठिकाणी लँड होणार आहे। मात्र जर पाहिलं तर जी काही या ठिकाणची कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे त्यानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्याच्या दुतर्फा जी ट्रॅफिक आहे ती जाम झालेली पाहायला मिळते। दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहनं आहेत ती लावण्यात आलेली आहेत। बाजूला आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांचा जो मेळा आहे जमावडा आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेला आहे। बाजूला पाहू शकता आपण डीजे सुद्धा येथे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची जी काही गर्दी आहे ती वाहनांची गर्दी पाहायला मिळते। अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दाखल होणार आहेत। एकूण जर पाहिलं तर आज काही दिवसापूर्वी भाजपाकडून जो सर्वे करण्यात आला होता त्यामध्ये नांदेडची खासदारकीची जी काही सीट आहे ती रेड झोनमध्ये असल्याचं निदर्शनास आलेलं होतं आणि त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपात दाखल झालेले आहेत। मात्र जर एकूण जी परिस्थिती पाहिली या ठिकाणचा जो काही उत्साह पाहिला आणि गर्दी जर पाहिली तर या गर्दीचं रूपांतर भविष्यात भाजपाचं जे मतदान आहे ते मतदान वाढण्यासाठी होईल का हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात भाजपाच्या मतदानाची टक्केवारी कितपत वाढते हे पाहणं पण तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण नांदेड जिल्ह्यातील प्रमुख कट्टर विरोधक असणारे प्रताप पाटील चिखलीकर व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज जरी एकत्रित आले असले तरी त्यांचं मनोमिलन खरंच झाले का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण नांदेड शहरामध्ये झळकलेले बॅनर त्यानंतर त्या बॅनरवर एकमेकांचे नसणारे जे काही फोटो आहेत या फोटोमधनं बरंच काही बोलून गेल्याचं निदर्शनास येते आणि त्यावरून भविष्यात येत्या कालावधीमध्ये भाजपाचं नांदेड जिल्ह्यातील काय चित्र राहील, मतदार नेमका कुणाला कौल देईल, ही फक्त गर्दीच राहील का, या गर्दीचं रूपांतर हे मतात होईल का आणि त्यातून भाजपा आपला विजयी घोडदौडीचा जो रथ आहे तो पुढे नेईल का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड।